हा पट्टा मुख्यमंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही। तरी ते म्हणतं ना, बाप मेला तरी 72 पण नेता मेला नाही पाहिजे, अशी औलाद गावागावात बसली आहे। त्याच्यामुळे वांदा आहे, गुलाम झाले साले सगळे। पण टाळ्या वाजवताना येते कोण? तुमचं असं म्हणणं आहे तू मर, आम्ही वाजवतो टाळ्या। आम्ही मला कधी कधी तो तुम्हाला बोलू असं वाटतंय का साला हे आपल्याला तर चुत्याने बोलून राहिले असं। मी विधानसभेत बोलत होतो, एक आमदार म्हणे माल्या मतदारसंघातलं बोलून घे माझ्या इथे। तू कोण नाही बोलत? म्हणजे माझीच पार्टी सत्तेत आहे, मी काय बोलणार आहे? मग मुर्द्याला निवडून कशाला दिलं याला? देवेंद्रजीनं किती काही ताकद लावली तर हाय बच्चू कडू है, बगैर पार्टी का है, और हमारा ना नेता दिल्ली मुंबई में है। हम कोई नामर्द की औलाद नहीं है। अरे आम्ही जर जमिनीत नागर घालू शकतोय तर तुझं सरकार सुद्धा उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही। सगळं चुत्या बनवणं सुरू आहे। कधी पिवळा उचलाचा हाती घ्यायचा, कधी निळा घ्यायचा, कधी भगवा घ्यायचा, कधी हिरवा घ्यायचा।